तिरी, मला सांग, ही सगळी जण कोणती उपकरणं वापरतायत रे? हे सगळेच कम्प्युटर आहेत मिरी. खरंच? पण कसं काय? मला वाटलं फक्त सीड वापरतो ना त्यालाच कम्प्युटर म्हणतात. तो बघ, काउंटरवर आहे ना तसा. मिरी, अरे त्याला डेस्कटॉप कम्प्युटर म्हणतात. आणि एखाद्याला त्याच्या गरजेपुरताच वापरण्यासाठी असलेल्या कम्प्युटरला मायक्रो कम्प्युटर म्हणतात. मायक्रो? पण हे तर अजिबात मायक्रो दिसत नाही. तसं नाहीये ते मिरी. सुपर कम्प्युटर आणि मेन फ्रेम कम्प्युटरच्या तुलनेत हे खरंच मायक्रो आहेत. ते कम्प्युटर मोठमोठ्या संस्थांमध्ये खूप किचकट अशी मोजदाद करण्यासाठी वापरतात. कधी कधी तर त्यांचा आकार एका खोली इतका मोठा असतो. मग त्यांच्या तुलनेत हे कम्प्युटर छोटेसेच आहेत ना. पण तिरी, काउंटरवर असणारा तो डेस्कटॉप आहे. मग या बाकीच्यांना काय म्हणतात? तो पहा, त्याला लॅपटॉप किंवा नोटबुक म्हणतात. हो, तू ते पाहिलंस? त्यांना अख्खा कम्प्युटर उचलून नेला. हो ना, लॅपटॉपचं हेच तर वैशिष्ट्य आहे. लॅपटॉप सहजासहजी कुठेही नेता येऊ शकतो. थेट वीज पुरवठ्याशिवायही याची बॅटरी काही वेळासाठी सुरू असते. तिरी, तो काय करतोय? कम्प्युटरशी खेळतोय का तो? नाही रे मिरी, त्याला ट्रॅक पॅड म्हणतात. तो आपल्या बोटांच्या हालचालीवरून त्या दिशेत कर्सर फिरवतो. मी सांगतो, त्याला लॅपटॉप म्हणतात, कारण त्याला सहज आपल्या मांडीवर ठेवता येतं आणि लेक्चर किंवा मीटिंग दरम्यान याच्यावर नोट्स घेता येतात. पण तरी आजही लोक डेस्कटॉपला सुद्धा पसंती का देतात? कारण डेस्कटॉप पेक्षाही लॅपटॉप महागडे आहेत. त्यापेक्षाही त्या काउंटर सारखी जास्त प्रमाणात हालचाल होत नसेल तर पारंपरिक डेस्कटॉप कम्प्युटरच खूप उपयोगी ठरतात. ओ, आता समजलं. बोझोकडे पहा, कम्प्युटरच्या जगातही तो आज पाटी वापरतोय. तूच बोजो आहेस, समजलं? त्याला टॅबलेट कम्प्युटर म्हणतात. हे खूपच नवं तंत्रज्ञान आहे. हे पूर्णपणे तुमच्या स्पर्शावर चालतं. हे असं पहा, हे लॅपटॉपद्वारे होणारी सगळी कामं करतं आणि लहानही आहे. तसेच याची बॅटरी सुद्धा खूप वेळ चालते. वाचलो. काळजी नको करू, पण मला वाटतंय तुला इथल्या वेगवेगळ्या कम्प्युटरची माहिती समजली आहे. पण तिरी, हे लोक वापरतायत त्या लहानशा वस्तूंना काय म्हणतात? ते मोबाईल फोन आहेत. आजकाल बहुतेक मोबाईल फोन हे कम्प्युटर सारखीच कामं करतात. यात आपण टेक्स्ट पाठवू आणि मिळवू शकतो, ईमेल करू शकतो, संगीत ऐकू शकतो आणि गेम्सही खेळू शकतो. तिरी, जर माझ्याकडे पीडी किंवा स्मार्टफोन असेल तर मला इतर काही वापरायची गरजच नाही, हो की नाही? तसं नाहीये रे मिरी. कामातला प्रचंड वेग आणि भरपूर गणनशक्तीसाठी आजही लोकांना डेस्कटॉप, लॅपटॉप आणि टॅबलेट सारख्या गोष्टींचा खूप उपयोग होतो. वेगवेगळी कामं करण्यासाठी मोठ्या स्क्रीनचा सुद्धा लोकांना फार उपयोग होतो, जे की पीडीए सारख्या लहानशा उपकरणावर ते शक्य होत नाही. ओ, आता समजलं. हे लोक सर्वत्र कम्प्युटरचाच वापर करतायत, हो ना? बरोबर. माझ्या पुढच्या वाढदिवसाला तू मला टॅबलेट घेऊन देशील का? बघ ना, याची बॅटरी खूप वेळ चालते. मी यावर संगीत ऐकू शकतो, फोटो काढू शकतो, वेगवेगळे खेळ खेळू शकतो. खूप मजा येईल. आणि तू यावर आवडती पुस्तकही वाचू शकतोस. मी शेअर करत जाईन ना ते तुझ्यासोबत.